2014 ते 2019 या कालखंडामध्ये प्रगतीचे विविध टप्पे विविध योजनांच्या माध्यमातून आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी पाहिलेत, अनुभवलेत. मी फक्त या निमित्ताने आपल्याला एकच आठवण करून देऊ इच्छितो की 2014च्या आधीची 70 वर्ष अटलजींचा कार्यकाळ सोडता आपण साऱ्यांनी विविध प्रकारची शासन आणि शास्ते हे पाहिले. या शासकांच्या माध्यमातून देशाचा कारभार लोकशाहीच्या निमित्ताने सत्तेवर आलेलं सरकार लोकांपासून दूर जाणारं सरकार म्हणून आजपर्यंतचा आपला अनुभव होता. 2014 साली आलेलं आपलं सरकार जे आश्वासन किंबहुना जी ध्येय धोरणं घेऊन आपण जनतेच्या समोर गेलो त्याच्यापेक्षा अधिक वेगाने आणि अधिक संख्येने आपण वेगवेगळ्या योजना सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपण आखल्या, त्याचे प्रत्यक्षात कार्यान्वयन केलं. आणि या सगळ्याच्यापेक्षा अजून एक वेगळा विषय मला आपल्याला सांगायचा आहे की उज्ज्वला गॅस योजना यामध्ये सामान्य माणसाच्या जीवनाचा जसा विचार केला, सामान्य स्त्रीला जसं केंद्रबिंदू मानलं, त्याचबरोबर पर्यावरणाचं संतुलन हा फार महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या विषयामध्ये सगळ्यांनीच अधोरेखित केला पाहिजे. कारण एकच की असलेलं पर्यावरणाचं संतुलन बिघडण्याची जी प्रमुख कारणं आहेत त्याच्यामध्ये वृक्ष लागवड हा जवळ जितका महत्त्वाचा विषय आहे तितकाच वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडतं. हा आपला सगळ्यांचाच असलेला जो समज आहे तो पूर्णतः योग्य आहे. परंतु देशामध्ये 12 कोटी लोकांपर्यंत उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून आपण ज्या वेळेला पोचतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 12 कोटी लोक आजपर्यंत वेगवेगळ्या अन्य माध्यमांच्याद्वारे प्रदूषण निर्मितीमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये वाटेकरी होतं. या सगळ्यापासून पर्यावरणाचं संतुलन तर राखलं गेलंच, सामान्य स्त्रीच्या आरोग्याचा तर विचार केला गेलाच. 400 सिगारेटहून अधिक सिगारेट ओढल्याचा धूर ज्या स्त्रीच्या छातीमध्ये जात होता तिच्या आरोग्याचा विचार करणारं संवेदनाशील सरकार आणि अंमलबजावणी करणारं सरकार म्हणून मोदी सरकारची ओळख आहे. दुसरा महत्त्वाचा विषय आयुष्यमान भारत, एक क्रांतिकारक योजना जगामध्ये ज्याचं वर्णन अशा स्वरूपाचा विमा आणि अशा स्वरूपाचा सामान्य माणसाचा विचार करणारी योजना आजपर्यंत झाली नाही. प्रत्येक कुटुंबाला 5 लाखापर्यंतचा विमा आणि अशी 10 कोटी कुटुंब संपूर्ण देशामध्ये एनलिस्ट केली गेली. ती लिस्ट केलेली कुटुंब म्हणजे 50 कोटी नागरिकांपर्यंत सामान्य गरीब नागरिकाला आपल्या आयुष्याचं भविष्यातलं असलेलं औषधोपचाराची तरतूद हयात कायमस्वरूपी करणारं हे सरकार, ही क्रांतिकारी योजना आहे. हा एक फार मोठा माइलस्टोन आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मी मोदीजींसारख्या सरकारला या सगळ्याच्या निमित्ताने लोकांच्या समोर एवढ्यासाठीच आणून देऊ इच्छितो की कोणत्याही स्थितीत आयुष्यमान भारतच्या पुणे शहरामध्ये 1,32,000 कुटुंबांची यादी ही आपल्यासमोर आहे. 1,32,000 कुटुंब गुणिले 5 जरी केलं तरी देखील किती मोठी संख्या होते आपण सगळेजण समजू शकता. ही सारी कुटुंब ही 2011च्या जनगणनेनुसार अधोरेखित केलेली गरीब कुटुंब आहेत. या कुटुंबांपर्यंत ही योजना नेलेली आहे. त्यामुळे सामान्य माणसाला हॉस्पिटलमध्ये जाताना जी भीती आणि जी एक वेगळी मानसिक नैराश्याची भावना होती ही भावना दूर करणारं हे सरकार आहे. समाजमन हे निकोप असलं पाहिजे, समाज मनाला अतिशय चांगल्या पद्धतीचं वळण दिलं पाहिजे. म्हणून जी भारतीय परंपरा आहे जी योगाच्या माध्यमातून आजपर्यंत देशात आणि अन्य देशांमध्ये देखील पूर्ण करण्यासाठी देशातले आणि आंतर देशातले सुद्धा सगळ्या देशांमधले प्रतिनिधी काम करत होते. 21 जून हा योगा दिवस जाहीर करून एका वेगळ्या अर्थाने या सगळ्या विषयासाठी राजमान्यता तर मिळवलीच परंतु त्याचबरोबर जगन्मान्यता आपण मिळवलेली ही क्रांतिकारक घटना आहे. कारण धकाधकीचं जीवन, स्पर्धेचं जीवन आणि हे सगळं असताना ऐहिक सुखाबरोबर भौतिक जीवनाचा विचार करत असतानाच स्वतःच्या मनाचा आरोग्याचा विचार करणारा हा योग आणि या योगाला मिळालेली जगन्मान्यता हा मोदीजींच्या काळातला एक चमत्कार आहे असं मी मानतो. 178 देशांपैकी 50हून अधिक देश हे मुस्लिम देश आहेत. म्हणजे ही गरज ही मानवी गरज आहे. मानवी मनाची शांतता यासाठी झटणारं भारतीय संस्कृतीचा प्रतीक आणि प्रतिनिधी जर कोण असेल तर ते मोदीजी आहेत असं मला स्पष्टपणाने म्हणायचं आहे. वेगवेगळ्या योजना आहेत. सुरक्षा विमा योजनेचा विचार खरोखरीच आपण सगळ्यांनी केला पाहिजे. अपघात विमा तो सुद्धा वर्षभरासाठी फक्त 12 रुपये म्हणजे महिन्याला रुपया, ही खरोखरी कल्पनेत सुद्धा न सुचणारी गोष्ट प्रत्यक्षात आणली गेली. अपघात झाल्यानंतर जर जीव गमवावा लागला तर 2 लाखाचा प्रत्यक्ष लाभ
हा आपल्या मागे असलेल्या कुटुंबियांना मिळणार आहे, हा सामान्य माणसाला मोठा आधार आहे. अशा प्रकारची योजना आणणारं मोदी सरकार आणि ज्या वेळेला सामान्य माणसाच्या प्रती असलेली भावना आणि कृती याची सांगड घालणारं गेल्या 5 वर्षातलं मोदीजींचं सरकार. म्हणून या सगळ्या 2019च्या निवडणुकांकडे जनता अतिशय उत्सुकतेने बघते, सामान्य माणूस उत्सुकतेने बघतोय. संरक्षण क्षेत्रामधली आपली प्रगती, संरक्षण क्षेत्रामध्ये सेनेला दिलेलं पूर्ण पाठबळ, पूर्ण स्वातंत्र्य, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या महत्त्वाच्या गोष्टी एवढ्यासाठीच आहेत की 70 वर्षापूर्वी ज्यांनी कोणी हे पाप निर्माण केलं, जे पाकिस्तान नावाचं राष्ट्र तयार झालं आणि या राष्ट्राच्या माध्यमातून सतत वेगवेगळ्या प्रकारच्या सैनिकी कारवाया, अतिरेकी कारवाया आणि ज्यांनी आपण सगळेच जण एका वेगळ्या पद्धतीने अतिशय त्रासलेलो आहोत. आपल्या घराच्या शेजारी काय घडेल याची आपल्याला शाश्वती नाही, परंतु या सगळ्या विषयावरती सेनेचं स्वातंत्र्य, सेनेचं असलेलं भविष्यकाळातलं पाठबळ आणि त्यांचं असलेलं समर्थ असं युद्धदळ हे आपण तयार करण्यामध्ये यशस्वी होतो. त्याचे सगळे टप्पे आपण पूर्ण केलेत. या सगळ्या विषयांमध्ये आपण पुढे जात असतानाच आपण एवढाच विचार केला नाही, तर विकासाच्या मार्गाने जात असताना कुठल्याही प्रकारे सामाजिक व्यवस्थेचा विचार देखील आपण तितकाच महत्त्वपूर्ण रीतीने केला आहे. 10% असलेलं सवर्णांसाठीचं आरक्षण हे एक क्रांतिकारक निर्णय. सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा होती की आरक्षण जसं समाजाच्या सामाजिक विषमतेचा विचार करून दिलं पाहिजे, तसंच आर्थिक निकषावर देखील दिलं पाहिजे. ही असलेली जनभावना पूर्ण करणारं सरकार मोदी सरकार आहे. 10% सवर्णांना मिळालेलं आरक्षण हे आर्थिक निकषावर आहे. आर्थिक निकषावर असल्याकारणाने सर्व प्रकारच्या सर्व जाती धर्मांना याच्यामध्ये समाविष्ट होता येईल अशा स्वरूपाची तरतूद याच्यामध्ये. क्रांतिकारक निर्णय इतके केलेले आहेत की ज्याच्यातला एक क्रांतिकारक निर्णय पुणे शहरातल्या सामान्य माणसाला अतिशय भावणार आहे. पुणे शहराचं स्वरूप लक्षात घेता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की घरामध्ये पती पत्नी नोकरी करत असतात. साधारणपणाने 50,000 रुपये जर पगार हा जर आपण गृहीत धरला तर असलेली 6 लाखाची वर्षाची बेगमी आणि त्यामधला 5 लाखापर्यंतचा विषय हा पूर्णतः इन्कम टॅक्स फ्री, म्हणजे आपल्या घरामध्ये 10 लाख रुपयाची रक्कम ही प्रतिवर्षी इन्कम टॅक्समधनं सूट देणारं हे सरकार हे केव्हाही सामान्य माणसाचा विचार करणारं सरकार आहे. प्रगतीचं सरकार आहे. उद्योग क्षेत्रामध्ये प्रचंड गुंतवणूक आणणारं सरकार आहे. फडणवीसजींचा या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो की महाराष्ट्र राज्य हे प्रगत राष्ट्र आहे, प्रगत राज्य, आणि हे प्रगत राज्य असताना या राज्यासाठी तितक्याच सेन्सिटिव्हली अतिशय संवेदनाने काम करणारा हा मुख्यमंत्री आणि या मुख्यमंत्र्यांनी आणलेली या ठिकाणची प्रत्येक योजना त्याच्यासाठीची गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. सर्वच क्षेत्रामध्ये, सर्वच उद्योग क्षेत्रामध्ये वाढणारं GDPचा जो विषय, हा GDPचा विषय आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. आज आपण 7.5% अधिक GDP आपला आहे आणि हा GDP जो आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती असलेल्या मान्यताप्राप्त संस्थांनी सांगितलेलं आहे. ह्या सगळ्याच्या माध्यमातून भविष्यकाळ हा उज्ज्वल झाला पाहिजे. पहिली फेज आपण पूर्ण केली, पहिला टप्पा आपण पूर्ण केला आहे. 2014 ते 2019च्या कालखंडामध्ये हा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. एक वेगळी दिशा आपण दिलेली आहे, परंतु त्या दिशेला मूर्त स्वरूप अजून द्यायचं आहे. रस्त्याची असलेली वेगाने बांधणी, 49 किलोमीटर रस्ता प्रतिदिनी बनवणारं हे सरकार. नितीनजी गडकरींचा मी मुद्दाम उल्लेख करतो की नितीनजींनी या संदर्भामध्ये केलेलं काम हे क्रांतिकारक काम आहे. याच्या आधी हीच व्यवस्था होती. या व्यवस्थेमध्ये राहून अशा प्रकारचं काम झालेलं आपण अनुभवलं नाही. राजकीय प्रामाणिकपणाचा मुद्दा जो सातत्याने मोदीजी मांडतात, मोदीजींचे सगळे सहकारी मांडतात आणि आम्ही देखील मांडतो, याचं कारण एकच की राजकीय प्रामाणिकता, पारदर्शकता याच्या माध्यमातून काय करता येऊ शकतं, आपल्या देशाचं भविष्य आपण कसं घडवू शकतो याचा एक वस्तुपाठ 2014 ते 2019 या काळापर्यंत आपण सगळ्यांनी अनुभवला. 2019च्या निवडणुकीमध्ये लोकशाहीचं भविष्यकाळातलं एक उदात्त स्वरूप, एक प्रगतिशील स्वरूप आपल्याला जर करायचं असेल तर 2019ला सर्वांनीच मतदान करणं, आपल्या आवडीचं मतदान करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं कमळाला मतदान करणं हे आवाहन मी या निमित्ताने नक्की करणार आहे. त्याचं कारण आम्ही केलं आहे आणि मग आम्ही आपणाकडे आलेलो आहोत की आम्हाला आता परत एकदा निवडून द्या. 2014 ते 2019चा हा सगळा कालखंड जसा आपण अनुभवतो तसंच मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये देखील क्रांतिकारक घोषणा केल्या नाहीत तर अंमलबजावणी केली. 1992 पासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा विषय सोडवणारं, 2014 ते 2018च्या कालखंडामध्ये सोडवणारं पूर्णतः अभ्यास करून
त्याची योग्य ती कायदेशीर छानबीन करून मराठा आरक्षण देणारं देवेंद्रजींचं सरकार हे केव्हाही सलाम त्याला केला पाहिजे, त्याला सॅल्यूट केला पाहिजे. कारण ज्या प्रश्नातून समाजामध्ये मनभेद निर्माण केले गेले, समाजामध्ये राजकारण केलं गेलं, ते 1992 पासून आजपर्यंतचे सत्ताधीश कोण होते असा मला दुर्दैवाने प्रश्न विचारावासा वाटतो. आणि या सत्ताधीशांना मराठा समाजाच्या वेदना कळल्या नाहीत का? 2014 साली याच विषयाचं भांडवल करण्याचा जो प्रयत्न झाला, परंतु संवेदनाशील प्रश्नांवरती सामाजिक दृष्टिकोनातनं समरसतेतनं विचार करणारं फडणवीस सरकार आणि फडणवीस सरकारने केलेला हा निर्णय हा अभिनंदनीय नाही, तर तो नक्की अभिनंदनीय आहे. अभिनंदन तर केलंच पाहिजे. मला अजून एक गोष्ट आपल्याला सांगायची की कुठल्याही परिस्थितीमध्ये एका विषयाचा आपण विचार केला पाहिजे. समाजामध्ये आज शांतता व्यवस्थित आहे, समाजातल्या जातीमध्ये सलोखा आहे, परंतु या सगळ्याविषयी वेगळ्या स्वरूपाचा विध्वंसक विचार करून राजकारणामध्ये आपला स्वार्थ साधण्याची प्रवृत्ती या 2019च्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला नाहीशी करावी लागेल. अन्यथा प्रश्न असा आहे की या सगळ्या निमित्ताने जातीयतेच्या राजकारणाला आपण कोणी बळी पडता कामा नये. विकासाच्या दृष्टिकोनातून राजकारण केलं पाहिजे. हे राजकारण एवढ्यासाठीच केलं पाहिजे कारण माझा समाज 125 कोटी माझा भारतीय बांधव हा पूर्णपणाने सक्षम झाला पाहिजे. भविष्य काळामध्ये 125 कोटीचं प्रत्येक पाऊल हे या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे. हे जे मोदीजींचं आव्हान आहे, या आव्हानाला प्रतिसाद द्यावा म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की योजनांची तर खूप मोठी यादी आहे. उज्ज्वला गॅस योजना पुणे शहरामध्ये आपण विश्वास ठेवणार नाही, परंतु कित्येक भागामध्ये, कित्येक प्रभागामध्ये किमान 3000 याप्रमाणे आम्ही 30 भागांमध्ये अशा स्वरूपाची योजना राबवली आहे. आणि आपण विश्वास ठेवा, या संदर्भातली सगळी यादी, याची पारदर्शकता आमच्या नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही देतो. पुणे शहराच्या संदर्भामध्ये 2017 साली झालेली निवडणूक आणि महानगरपालिकेच्या स्तरावरती ज्या ज्या योजना करू म्हणून सांगितलं होतं 2017च्या जाहीरनाम्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतो. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने, पुणे शहराचा एक भाजपचा प्रतिनिधी या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की योगा केंद्राची निर्मिती करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. कार्बन न्यूट्रल पुणेसाठी बांबू लागवडीसारखा महत्त्वाचा विषय जो केंद्र शासनाने करण्यास सांगितलं त्याच्या संदर्भातली पावलं आम्ही टाकतो. पुणे शहरामध्ये या सगळ्या विषयांचा विचार एवढ्यासाठीच करतोय की पुणे हे राहण्यासाठी उत्तम आहे, ते उत्तम राहिलंच पाहिजे, ते पर्यावरणयुक्त असलं पाहिजे. अशा स्वरूपाची माझी या विषयातली भावना आपण सगळ्यांनी समजून घेतली, त्याबद्दल धन्यवाद. ग्रामीण भागामध्ये असलेले विषय आज मी शहराचा प्रतिनिधी असल्याकारणाने आज मी मांडणार नाही, ते देखील विषय पुष्कळ आहेत. मी आपल्याला एवढंच सांगेन, पण त्याच्या आधाराने पुणे शहरातल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शहरी जलशिवार योजनेसारखी क्रांतिकारक गोष्ट आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. या क्रांतिकारक गोष्टीच्या माध्यमातून पुणे शहरातली वॉटर लेवल ही आपल्याला वाढवता येईल असा आमचा ठाम विश्वास आहे. या सगळ्या माध्यमातून पुणे शहराचा आम्ही एक चांगलं भविष्यकाळातलं मॉडेल, भविष्यकाळामध्ये एक प्रतिनिधी या नात्याने पुणे शहराचा प्रत्येक विषय हा संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरेल असं मी या निमित्ताने सांगतो. मोदीजींच्या 2019च्या निवडणुकीला पुणेकर भरभरून प्रतिसाद देणारच आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहणारच आहेत. कारण ही निवडणूक ही देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, आपल्या सगळ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, तरुण पिढीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि या सगळ्या गटांचं, समूहांचं प्रतिनिधित्व करणारं येणारं सरकार, त्यांचा हिताचा विचार करणारं सरकार म्हणून मोदीजीच परत पंतप्रधान होतील याची आम्हाला पूर्णतः खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.